नमस्कार. 9:30च्या या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 3049 कोटी रुपयांची मदत जाहीर. मदतीचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत. आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टातून मागासवर्गीय जनतेच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील. पंतप्रधान. सक्षम लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची. जेटली यांचं मत. गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारला 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. कंपनीच्या 58 कार्यालयांवर सीबीआयचे छापे. आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम. अनेक ठिकाणी पारा शून्याखाली. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 3049 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आज नवी दिल्लीत करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या उच्चस्तरीय समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, वित्तमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंग उपस्थित होते. राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे 4200 कोटी रुपयांची मागणी केली होती. राज्यावरील या संकटाच्या वेळी केंद्रानं केलेल्या मदतीबद्दल आपण आभारी असून राज्याला आतापर्यंत मिळालेली ही सर्वात भरीव मदत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरमध्ये स्पष्ट केलं आहे. केंद्रानं आज जाहीर केलेल्या मदतीबद्दल राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दूरदर्शनकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्याला 920 कोटी रुपये आधीच दिलेले आहे आणि आज 3100 कोटी रुपयाची मदत केंद्राने जाहीर केलेली आहे. यापूर्वी राज्यामध्ये एवढी मदत कधीही झाली नाही. 50 वर्षात तेवढी मदत पहिल्यांदा राज्य सरकारला केंद्राने केलेली आहे. जी 3100 कोटी दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला चाऱ्यासाठी, वैरणासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, गुरांच्या छावणीसाठी जी काही जेवढा काही खर्च होईल तो खर्च याच्या व्यतिरिक्त देण्याचं केंद्राने आपल्याला सूचित केलं आहे, मान्य केलेलं आहे. ही मदत एकत्र आपल्याला साधारण या 8 दिवसाच्या आत हे 3100 कोटी रुपये आपल्याला मिळतील आणि 4000 कोटी रुपयाची आपण नागपूरच्या अर्थसंकल्पामध्ये अतिरिक्त या व्यतिरिक्त तरतूद आपण करून ठेवलेली आहे. 10,500 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांसाठी पॅकेजही आपण घोषित केलेलं आहे. त्यामुळे आता जवळजवळ आपल्याकडे 18,000 कोटी रुपये, 18,500 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध आहे. आर्थिक समावेशकता हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट असून मागासवर्गातल्या जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आज अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 80,000हून अधिक लघु उद्योजकांना सुमारे 50,000 कोटी रुपयांचं विनातारण कर्ज उपलब्ध झालं असून त्यापैकी बहुसंख्य उद्योजक अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग आणि महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्मिती करणारे तयार करायचे आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. देशाच्या आर्थिक विकासाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पूरक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पंतप्रधानांनी दलित उद्योजकांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलं. यावेळी पंतप्रधानांनी एक ॲप देखील लॉन्च केलं. सक्षम लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. मुद्रित प्रसार माध्यमांसंदर्भात भारतीय वृत्तपत्र निबंधकांनी तयार केलेल्या 59व्या वार्षिक अहवालाचं आज नवी दिल्ली इथं जेटली यांनी प्रकाशन केलं. त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या मुद्रित प्रसार माध्यमांची संख्या कमी होत चालली आहे, मात्र त्यामध्ये भारताचा अपवाद असून मुद्रित प्रसार माध्यमांनी 6% आणि दैनिकांनी 8% वाढ नोंदवली असल्याची माहिती त्यांनी दिली.
पंचतारांकित हॉटेल्स वगळता अन्य कोणत्याही हॉटेल्स, मद्यालय किंवा अन्यत्र मद्य विक्रीवर बंदी घालण्याच्या केरळ सरकारच्या धोरणावर आज सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे केरळमध्ये आता केवळ पंचतारांकित हॉटेलांमध्येच मद्य उपलब्ध होणार आहे। केरळ सरकारनं घातलेल्या या बंदीला 2, 3 आणि 4 तारांकित हॉटेल मालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। मात्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली। मद्य वितरणासंदर्भात केरळ सरकारनं नवीन धोरण तयार केलं होतं। केवळ पंचतारांकित हॉटेलांमध्येच मद्य उपलब्ध करण्याची तरतूद या धोरणात होती। कोल्हापूर शहरात राबवण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाबाबत तामसेकर समितीनं केलेलं 459 कोटी 44 हजार रुपयांचं मूल्यांकन सर्वसहमतीनं आधारभूत मानण्यात आलं आहे। ही रक्कम रस्ते विकास महामंडळाकडून IRBला देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत दिली। शहरात टेंबलाईवाडी परिसरातला भूखंड रस्ते विकास महामंडळाला मदत स्वरूपात देण्यात येणार आहे असंही पाटील यावेळी म्हणाले। IRBनं राबवलेल्या या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यासाठी 4 समित्या नेमण्यात आल्या होत्या। त्यापैकी तामसेकर समितीच्या मूल्यांकनावर IRB, टोलविरोधी कृती समिती आणि राज्य सरकार यांच्यात सहमती होऊन हा निर्णय जाहीर करण्यात येत असल्याचं पाटील यांनी सांगितलं। शहरांतर्गत रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च महापालिकेला करावा लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। कोल्हापूरच्या टोल वसुलीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता मुंबईच्या प्रवेशद्वारातला टोल रद्द करण्याची मागणी होत असून त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे। या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असं पाटील यांनी म्हटलं आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून काल अटक केलेल्या समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवार याला येत्या 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज त्याला उमरगा न्यायालयात हजर करण्यात आलं। या फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवन कंपनीच्या महाराष्ट्र आणि ओदिशातल्या 58 कार्यालयांवर सीबीआयनं छापे घातले। 2 कथित चिटफंड घोटाळा प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून पुण्यात 40, औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी 1 तर ओदिशात 2 ठिकाणी सीबीआयकडून तपास करण्यात येत आहे। समृद्ध जीवनच्या काही प्रवर्तकांच्या घरावरही आज सीबीआयनं छापे घातले आहेत। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच। दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर 2015 मधल्या महत्त्वाच्या घडामोडी, ऐतिहासिक घटनांचे पडसाद, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, विविध क्षेत्रातले पुरस्कार, सन्मान, क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप, सरत्या वर्षातल्या या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण 31 डिसेंबर 2015 संध्याकाळी 7:30 ते 8:30, पुनर्प्रसारण 1 जानेवारी 2016 सकाळी 9 ते 10 आपल्या सह्याद्री वाहिनीवर। वाहतूक कोंडी ही समस्या तशी जुनीच। महाराष्ट्रात रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची वर्ष 2003-2004 मध्ये सुमारे 89,68,733 इतकी नोंद झाली होती, तर वर्ष 2012-13 मध्ये हीच नोंद 2,14,88,152 इतक्या मोठ्या प्रमाणावर झाल्यानं रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचं प्रमाण अधोरेखित होतं। रस्त्यावर धावणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देऊन सार्वजनिक वाहतूक सक्षम करणं ही काळाची गरज बनली आहे। भारतात वाढत्या पायाभूत सुविधा आणि नागरिकांची सुधारत चाललेली आर्थिक पत पाहता चारचाकी आणि दुचाकी खरेदीत कमालीची वाढ झाली आहे। त्याचा परिणाम म्हणून मुंबई, पुणेसह राज्यात अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याचीच बाब ठरली आहे। सार्वजनिक वाहतुकीचा प्रभावी वापर होत नसल्यानं लोकांचा स्वतःची चारचाकी अथवा दुचाकी घेण्याकडे कल वाढल्याचं चित्र सध्या दिसत आहे। प्रचंड प्रमाणात रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली तर वाहतुकीच्या समस्येचं निवारण होण्यास मदत होईल। यासाठी अर्थातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल। त्यासाठी वाहनधारकांचा सहभागही महत्त्वाचा ठरेल। जसं 4 आसन क्षमता असणाऱ्या एका कारमध्ये एकच व्यक्ती नोकरीनिमित्त आपल्या कार्यालयात दररोज ये-जा करत असते, अशा व्यक्तींची संख्या मोठी असून या सर्वांनी ठरवल्यास एकाच कारमध्ये 4 जणांना प्रवास करणं सहज शक्य आहे। त्याचा परिणाम रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आपोआप सुटण्यास मदत होईल। नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करायला हवा। त्यामुळेही वाहतुकीचे अनेक प्रश्न सुटतील। मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही वेगानं बदल व्हायला हवेत। गतिमान आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा सार्वजनिक परिवहन क्षेत्रात उपलब्ध झाली तर नागरिकही आपल्या खासगी कार अथवा दुचाकीनं प्रवास करण्याऐवजी अशा सार्वजनिक परिवहन प्रणालीचा वापर करतील।
वेगवान पण सुरक्षित वाहतुकीसाठी सार्वजनिक परिवहन प्रणाली हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल का, हा पर्याय पडताळून पाहताना त्यासमोर असलेली आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना याविषयी विवेचन करण्यासाठी मुंबईचे माजी परिवहन उपायुक्त कन्हैयालाल गोलाणी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दिल्लीमध्ये समविषम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर आणण्याची योजना दिल्ली सरकारनं जाहीर केली आणि हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर आला. केवळ दिल्लीच कशाला, देशातली सगळीच शहरं त्यांचा श्वास आज घुसमटतोय आणि वाहनांची वाढणारी संख्या, त्यामुळे होणारं प्रदूषण हे त्यामागे आहे हे तर उघडच आहे. आता मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरांपुरतं बोलायचं झालं तर चारचाकी आणि दुचाकीच्या वाढणाऱ्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होते. सार्वजनिक वाहतूक प्रणाली हा त्यावरचा ठोस उपाय ठरू शकतो का? दुचाकी आणि चारचाकी वाहनं नेमकी घेण्यासाठी जेव्हा लोकांना गरज पडते त्याच्यामधून असं निष्पन्न होतं की त्यांच्याकडे आता सार्वजनिक सेवा, परिवहन सेवा उपलब्ध नाही आहे, म्हणून त्यांना गरज वाटते तेव्हा ते मोटरसायकल किंवा कार घेतात. जर आपण जनतेला चांगली, उत्तम आणि ही जी सार्वजनिक सेवा दिली, परिवहन सेवा दिली की काही प्रमाणात रस्त्याची कोंडी कमी होण्यात काही हरकत नाही. आणि दुसरं विशेष म्हणजे वाहतूक कोंडीचे खूप दुष्परिणाम आहेत. त्याच्यामधून आपण जे सांगितलं की जे प्रदूषण आहे त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती आदेश दिलेले आहेत की ऑड आणि इवन डेटला, ऑड आणि इवन नंबर्सचे जे आहेत ना ते गाड्या रस्त्यावरती यायला पाहिजे आणि ते एक्सपेरिमेंटल बेसिसवरती 1 जानेवारीपासून दिल्लीला सुरू होणार आहे. अशा प्रकारची जी वाहतूक कोंडी आहे ते कमी करण्यासाठी सुरुवातीपासून जर आपण लहानपणापासून जर लोकांना ही ट्रेनिंग दिली स्कूल लेवलला, कॉलेज लेवलला की माझ्या वाहनामुळे तर कोंडी होणार नाही ना, ती जी मेंटॅलिटी सुरुवातीपासून जर त्यांच्या मनात तयार केली तर आपण जेव्हा तो मोठा होणार तेव्हा जेव्हा तो मोटरसायकल किंवा कार घेणार तर तो व्यवस्थित रीतीने रस्त्यावरती पार्क करणार. कारण पार्किंग इनडिसिप्लिनमुळे सुद्धा खूप ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे आता प्रॉब्लेम काय झालेला आहे की काही वेळा अग्निशामक दलच्या वाहनं आणि ॲम्ब्युलन्सेससुद्धा वेळेवर म्हणजे पोहोचू शकत नाही डेस्टिनेशनला. तर सुरुवातीपासून जर आपण लहानपणापासून त्यांची मेंटॅलिटीमध्ये हे टाकण्याचा प्रयत्न केलं की चांगलं जो नागरिक आहे त्यांचे हे पण काम आहे की त्यांच्या वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांना स्कूल लेवल, कॉलेज लेवल, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जेव्हा ट्रेनिंग घेतो लायसन्स घेण्यासाठी किंवा RTOमध्ये जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायला येतो त्या ठिकाणी आणि माध्यमाद्वारे, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे त्यांना हे वारंवार डोक्यात घुसवण्याची आवश्यकता आहे की वाहतूक कोंडी हे मोठं प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे माझ्यामुळे ते वाहतूक कोंडी होणार नाही ते बघणं आवश्यक आहे. बरं, आता आपण प्रश्नाच्या सुरुवातीकडे थोडं येऊ. एखादा माणूस दुचाकी का घेतो? जर त्याला सार्वजनिक व्यवस्था सक्षम उपलब्ध असेल तर तो काही दुचाकी घेऊन मुद्दाम तिथपर्यंत पेट्रोल जाळणार नाही. आपल्याकडे सार्वजनिक वाहतुकीची जी वेगवेगळी माध्यमं आहेत त्यात भर पडण्याची गरज आहे. म्हणजे मुंबईपुरतं बोलायचं झालं तर BST असेल, ठाण्यात TMTA, पुण्यात PMTA यांच्या गाड्या कमी पडतायत उपलब्ध लोकसंख्येच्या तुलनेत. आता मुंबईत मेट्रो आहे त्यामुळे थोडासा भार हलका झालाय. आपण काय सांगाल? सार्वजनिक जे परिवहन सेवा आहे ती घरोघरी पोहोचू शकणार नाही आणि तरीसुद्धा मॅक्झिमम त्याचे ऑप्टिमम युटिलायझेशन करून सर्व रूटवरती जर म्हणजे आपण ऑप्टिमम युटिलायझेशन करून तिकडे त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न केलं तर लोकांना त्यांची प्रायव्हेट गाड्या घेण्यासाठी त्यांना आवश्यकता भासणार नाही. सध्या काय त्या लोकांना गॅरंटी नाही की मला पब्लिक सर्व्हिस मिळणार आणि त्यांना कामासाठी कॉलेजला, स्कूलला पोचायचं आहे, कामावरती पोचायचं आहे, वेगवेगळी कामं त्याला इन टाईम करायचे आहेत आणि जर त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळाली नाही तर त्यांना गाडी घेणं भाग पडतं. बरं, रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी करणं किंवा उपनगरीय गाड्यांमधली प्रवाशांची संख्या कमी करणं यासाठी कामाच्या वेळा बदलण्याचा एक प्रस्ताव मध्यंतरी देण्यात आला होता.
म्हणजे कार्यालयीन वेळा ह्या बदलत्या असाव्यात की जेणेकरून एकाच वेळी उपनगरीय सेवेवर किंवा BSTवर जो ताण येतो तो येणार नाही. त्यामुळे काही फरक पडू शकेल कामाच्या वेळा बदलल्यामुळे? माझ्या मते हे एकदम अतिशय चांगलं प्रस्ताव आहे की जे स्टॅगरिंग व्हायला पाहिजे ऑफिस टायमिंगमध्ये. सर्वांचे ऑफिस टाईम एका टायमाला असल्याकारणाने भयानक गर्दी होते, रस्त्यावरती ट्रॅफिकची कोंडी होते. जर आपण सर्वांचे टायमिंग्स वेगवेगळे केले आणि त्यामुळे रस्त्यावरती जे ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट होणार आणि ट्रॅफिकवरती ताण येणार नाही. आणि सर्वात मेन म्हणजे ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की यामुळे ट्रॅफिक कोंडीमुळे खूप वेळा म्हणजे त्या जीवहानी होते आणि जो पेशंट आहे हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, तो मरतो बिचारा. हो, आता मग कसं होतं, मी दुचाकीवर आहे किंवा मी कारमध्ये बसलोय, माझ्या मागे एखादी ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेडची गाडी आली, माझी खूप इच्छा असते की त्या गाडीला पुढे जाऊन द्यावं, पण मला गाडी बाजूला घेण्यासाठी जागा नसते. कारण फुटपाथवर लोक चालत नाहीत, ती रस्त्यावरून चालतात. ती रस्त्यावरून चालत नाहीत कारण फुटपाथवर फेरीवाले बसलेले असतात. ही साखळी कुठे भेदायला पाहिजे? हो, हे आपण जे बोलतोय खरं आहे की काही ठिकाणी असं प्रॉब्लेम झालेला आहे की रस्त्याची कोंडी काही वेळा फुटपाथ एन्क्रोच झालेले आहेत, त्याची फेरीवाले बसलेले आहेत. त्यांना एवढीसुद्धा काळजी नाही की त्यांनी थोडीशी जागा लोकांना जाण्यासाठी ठेवावी. आणि जेणेकरून लोक जे आहेत ना रस्त्यावर जात आहेत, रस्त्यावर जाताना मग एक लेन ब्लॉक होते आणि दुसरं पार्किंग पण ज्या ठिकाणी मोठमोठे रोड्स आहेत तिथे सुद्धा डबल टिबल पार्किंगचे प्रॉब्लेम असतो. आणि पोलीस यंत्रणा जी आहे कमी पडते, ट्रॅफिक पोलीस यंत्रणा कमी पडते खूप ठिकाणी. आणि हे जे आहे ना लोकांच्या मनामध्ये आपण बिंबवलं पाहिजे की ही ट्रॅफिक कोंडी केली की एकदा की सर्वांना त्याच्यामध्ये नुकसान आहे. जेव्हा म्हणजे इमर्जन्सी व्हेकलला जायचं असतं, पोलीस व्हेकलला, ॲम्ब्युलन्सला, फायर ब्रिगेडला, ते जाऊ शकणार नाही आणि इन टाईम पोहोचू शकणार नाही. आणि इतरांनासुद्धा जेव्हा डॉक्टर्सला आपल्या कामावरती पोचायचं आहे, बाकीच्या लोकांना कामावरती इन टाईम पोहोचू शकणार नाही. बरं सर, मला एक असं सांगा, आता पुण्यामध्ये BRTचा प्रयोग झाला, तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात, हा प्रयोग यशस्वी झालाय असं म्हणाल तुम्ही? BRTचे प्रोजेक्ट आहे तो डेडिकेटेड बस लेनचे प्रोजेक्ट आहे, पुण्यात यशस्वी झालेला आहे आणि ते आपण इतर ठिकाणीसुद्धा आपण त्याचा प्रयोग करण्यात हरकत नसावी. त्यामुळे लोक जे आहेत ना प्रोत्साहित होतील. डेडिकेटेड बस लेनमुळे लोक जे आहेत ना लवकरात लवकर त्या बस लेनमधून डेस्टिनेशनच्या ठिकाणी पोहोचू शकतील. आणि जे लोक प्रायव्हेट गाड्या वापरत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला. बरं, कार पुलिंग हा एक पर्याय असू शकतो, याच्यावरही मध्ये चर्चा झाली होती, पण तो प्रत्यक्षात वापरात येतो का हो? कार पुलिंग जे आहे ते आपल्या शेअर टॅक्सी आणि शेअर रिक्षा सारखं सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये हे एन्करेज केलं पाहिजे. कार पुलिंगमुळे रस्त्यावरती वाहन संख्या कमी होणार, निश्चितपणे कमी होणार आणि प्रदूषण पण कमी होणार, रस्ते अपघात पण कमी होणार. मगाशी आपण ह्या संदर्भात चर्चा करत असताना तुम्ही शेअर टॅक्सी आणि शेअर रिक्षा याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी असा एक मुद्दा मांडला होता, त्याबद्दल थोडं सांगा. शेअर रिक्षा आणि शेअर टॅक्सी अतिशय उत्तम योजना आहे महाराष्ट्र शासनाची आणि त्यामुळे लोक जे आहेत ना कमी दरात ते डेस्टिनेशन पॉईंटला ठराविक ठिकाणून स्टार्टिंग पॉईंटवर 8 पॉईंटपर्यंत पोहोचू शकतात. आणि त्या सर्व जे डेस्टिनेशन स्टार्टिंग पॉईंट्स आहेत महाराष्ट्राच्या परिवहन आयुक्ताच्या वेबसाईटवरती त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि ट्रॅफिकची त्यामुळे कोंडी कमी होईल. बरं, आता मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली आणि रस्त्यावरचा ताण थोडा तरी कमी झाला. आता हळूहळू बाकी शहरांमध्ये सरकार मेट्रो सुरू करणार आहे. अंधेरी आणि घाटकोपरला आपण बघितलं की मेट्रो स्टेशन आणि रेल्वे स्टेशन याच्यातलं अंतर खूप कमी आहे, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये इझी कनेक्टिव्हिटी म्हणतात. ही जर इझी कनेक्टिव्हिटी BSTचा स्टॉप आणि रेल्वे स्टेशन, BST आणि मेट्रो याच्यात जर मिळाली तरीही परिणाम होईल त्याचा? होय, ते कनेक्टिव्हिटीचे जे आहे ना ते म्हणजे ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहेत आणि रेल्वे स्टेशन्स आहेत, बाकीचे जे फीडर रूट आहेत त्याच्यावरती जर आपण BST आणि परिवहन सेवा ठेवल्या, सार्वजनिक परिवहन सेवा ठेवल्या तर हे अतिशय चांगला उपक्रम राहील. त्यामुळे रस्त्यावरती कोंडी कमी होईल, ट्रॅफिकची कोंडी कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि लोक प्रायव्हेट गाड्या वापरायला कमी करतील. समारोपात गोलानी सर आपल्याला 2 मुद्दे सांगता येतील. एक म्हणजे स्वयंशिस्त ही सध्या काळाची गरज आहे. दुचाकी वाहनांना शिस्त लागणं हे अत्यंत आवश्यक आहे,
कारण हे दुचाकीस्वार वेडेवाकडे कुठूनही घुसत असतात, त्यामुळे मोठ्या वाहनांना अडथळा होतो. क्रमांक 2, सक्षम सार्वजनिक सेवा जर असेल तर मग नागरिक स्वतःची गाडी काढून रस्त्यावर येण्याची काही त्यांना हौस नाहीये. म्हणजे प्रशासनाची जबाबदारी आहे की उत्तम प्रकारे परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यावरची कोंडी त्यामुळे कमी होईल. आणि अर्थात हा एका रात्रीत सुटणारा प्रश्न नाहीये, पण निदान दिल्लीच्या बातमीमुळे आता संपूर्ण देशभर हा प्रश्न ऐरणीवर आला, असं मी मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलं होतं. त्याच मुद्द्यांनी आपण शेवट करूया. आज आपण इथे येऊन या विषयावर माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. अकोला शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना येत्या 4 ते 5 दिवसात हटवलं जाणार अशी माहिती महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या टप्प्यात 2009 नंतर अस्तित्वात आलेल्या 56 धार्मिक स्थळांवर पालिकेतर्फे कारवाई केली जाणार आहे. मुख्य रस्त्यालगत धार्मिक स्थळांचा समावेश असल्यानं विकासकामं करताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नियमबाह्यपणे उभारण्यात आलेली धार्मिक स्थळं तत्काळ हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. 7व्या वेतन आयोगाचा लाभ सर्व कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळावा या प्रमुख मागणीसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्यांची संख्या 43% इतकी आहे. या सर्वांना सेवेत कायम करून त्यांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, अंगणवाडी सेविकांचं थकीत वेतन तातडीनं मिळावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. सांगली जिल्हा सहकारी बँकेतर्फे आज ग्राहकांना डेबिट कार्डाचं वितरण करण्यात आलं. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू इतर राज्यांमधून आणताना हे कार्ड शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्याला माजी मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. जिल्हा बँकेतर्फे यापूर्वी कृषी कर्जाची मर्यादा कमी होती, त्यामुळे मोठे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडून कृषी कर्ज घेत होते. पण गेल्या 6 महिन्यात जिल्हा बँकेनं ही मर्यादा वाढवून दिल्यामुळे द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. देशात कोणत्याही एटीएमवर चालेल असं डेबिट कार्ड उपलब्ध झालं आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दुधाळ जनावर खरेदीला जाताना आता रोख रक्कम नेण्याची गरज राहिलेली नाही. त्या ठिकाणी डेबिट कार्डाचा उपयोग होणार आहे. क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी एकदिवसीय विशेष प्रचार अभियानाचं आज जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन झालं. या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. याद्वारे स्वच्छ भारत अभियान, अटल पेन्शन योजना, सुरक्षा विमा यासारख्या योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर महिलांसाठी रक्त तपासणी, क्षयरोग निदान, पोषण आहाराचं सेवन याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. तसंच पशुधन आणि पाळीव जनावरांसाठी विशेष लसीकरण मोहीमही राबवण्यात आली. पंढरपुरातल्या अनवली इथं फिरत्या गर्भलिंग निदान केंद्रावर पंढरपूर तालुका पोलिसांनी आज छापा टाकला. यावेळी डॉक्टर तुषार गाडे, डॉक्टर हनुमंत मोरे या दोघांना अटक करण्यात आली असून डॉक्टर हितेंद्र पाटील अद्याप फरार आहे. यावेळी गर्भलिंग चाचणी करण्यासाठी आलेल्या 3 महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सोनोग्राफी मशीनसह एक वाहनही पोलिसांनी जप्त केलं आहे. जागोजागी पडलेला कचरा, नाल्यांमध्ये घाण साचल्यामुळे येणारी दुर्गंधी आणि त्यामुळे होणारे आजार हे चित्र बुलडाण्यातल्या नागरिकांनी आपल्या कृतीनं बदललं आहे. स्वच्छतेतून समृद्धीकडे या मंत्राचा अंगीकार करून बुलडाण्यात दररोज सफाई अभियान राबवण्यात येत आहे. बुलडाणा नगरपालिका आणि बुलडाणा अर्बन सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेनं ना नफा ना तोटा या तत्वावर स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. दररोज सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महिला आणि पुरुष कर्मचारी शहरातल्या विविध भागात जाऊन साफसफाई करतात. या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही 5 स्टेप प्रोग्राम राबवलेला आहे. फर्स्ट इज इनिशियल क्लिनिंग ऑफ द सिटी होतं. त्याच्यामध्ये आम्ही ड्रेनेज आणि शहराची जनरल साफसफाई केली. त्याच्यानंतर प्लेसमेंट ऑफ गार्बेज इन्फ्रास्ट्रक्चर स्टेप 2 होतं. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 1000 डस्टबिन्स आम्ही लावल्या. त्याच्यानंतर जो तिसरी स्टेप होती ती होती इन्स्ट्रुमेंटेशनचं मोठ्या प्रमाणावर वापर. याच्यामध्ये जवळपास 12 ट्रॅक्टर लावण्यात आले. रात्री रोड ग्रूमर लावण्यात आला आणि कलेक्शनसाठी जे ट्रॅक्टर्स लावण्यात आले, सोबतच 3 ट्रॅक्टर्स हे डस्टबिन कलेक्शनसाठी लावण्यात आले. आम्ही सध्या
कचऱ्यापासून खत बनवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये IIT बॉम्बे सोबत काम करून या कचऱ्यापासून ऊर्जा बनवण्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत इथल्या नागरिकांनीही या अभियानात आपला सहभाग नोंदवला आहे. रोज घंटागाडी येत असल्यामुळे आम्ही घरात जमा केलेला कचरा रोज इथे आणून टाकतो आणि त्याशिवाय त्यांनी डस्टबिनची जी व्यवस्था केलेली आहे तर त्याच्यामध्ये पण नेऊन टाकतो. त्याच्यामुळे मच्छर वगैरे न होत नाहीत आणि स्वच्छता परिसर सगळा स्वच्छ राहतो. शहरात राबवण्यात येत असलेल्या या स्वच्छता अभियानामुळे घाणीचं प्रमाण कमी झालं असून त्यामुळे आजारांमध्येही घट झाली आहे. 1 वर्षामध्ये बुलढाणा शहर अतिशय स्वच्छ सुंदर झालं. त्यामुळे शहरात असलेले डासाचं निर्मूलन होऊन शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं आरोग्य स्वच्छतेमुळे या ठिकाणी मिळालेलं आहे. या स्वच्छता अभियानासाठी अतिरिक्त कामगारांची नेमणूक केल्यामुळे 178 नागरिकांना रोजगार मिळाला आहेच, पण स्वच्छतेतून समृद्धीकडेचा नारा देत इथं जे अभियान राबवण्यात येत आहे त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागलं आहे. वर्षाअखेर आलेल्या सलग सुट्ट्यांमध्ये रायगड जिल्ह्यातले सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. मुरुड या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळासमोरील कासा म्हणजे पद्मदुर्ग हा किल्लाही पर्यटकांना खुणावत असतो. पर्यटकांच्या यादीत हा किल्ला नसला तरी गेल्या काही वर्षात महाडच्या कोकणकडा मित्रमंडळानं स्वच्छता अभियानाद्वारे हा किल्ला स्वच्छ केला आहे. नुकताच या ठिकाणी पद्मदुर्गच्या उत्सव मंडळानं एक जागर आयोजित केला होता. त्याला 200हून अधिक शिवप्रेमी आणि पर्यटक उपस्थित होते. महाराष्ट्रात असे खूप किल्ले आहेत ज्यांची माहिती महाराष्ट्रातील तमाम भारतातील लोकांना नाही आहे. आणि असे जर हे जे कोकणकडा मित्रमंडळ आहे हे जे कार्यक्रम असे करत आहेत जागराचे, जसं राज्याभिषेक सोहळा, हे कार्यक्रम जर आपण प्रत्येक किल्ल्यांवरती केली तर त्या किल्ल्यांची माहिती अख्ख्या जगामध्ये, अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकांना कळेल. महेश भगत यांच्या उपस्थितीत यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. या निमित्त कोकणकडा मित्रमंडळातर्फे किल्ले रायगड ते पद्मदुर्ग अशी जागर शिवपालखी मोहीम आखण्यात आली होती. भिवंडीमध्ये आज पहाटे 2 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. भिवंडीतल्या ईदगाह मार्गावरील हमालवाडा परिसरात सुमारे 40 वर्षांपूर्वीची जुनी इमारत आज पहाटे 5च्या सुमाराला कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 10 जणांना बाहेर काढण्यात आल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी गंभीर जखमी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. या मृताच्या कुटुंबियांना शासनाकडून 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतल्या परळ स्थानकाजवळच्या माऊली सदन या इमारतीच्या बाजूला असलेल्या भंगाराच्या गोदामाला काही वेळापूर्वी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि पाण्याचे 60 टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही. बातमी हवामानाची. काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून बहुतेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. लेहमध्ये उणे 11.8 अंश सेल्सिअस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली. श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे 3.7 अंश सेल्सिअस इतकं होतं. गुलमर्ग या पर्यटनस्थळी किमान तापमान उणे 6 होतं. कारगिलमध्ये उणे 10.2 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली. पहलगाम कुपवाडा इथंही थंडीचा जोर कायम होता. राज्यातल्या हवामानाबद्दल कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्यानं गारवा वाढला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं 8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 15. नागपूर 32 आणि 10. पुणे 31 आणि 10. औरंगाबाद कमाल 34, किमान 13. नाशिक 33 आणि 11. कोल्हापूर 32 आणि 17. रत्नागिरी 37, 18. सोलापूर 36 आणि 15. आणि अमरावती कमाल 33, किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 3049 कोटी रुपयांची मदत जाहीर. मदतीचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत.
आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टातून मागासवर्गीय जनतेच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील, पंतप्रधान. सक्षम लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची, जेटली यांचं मत. गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारला 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, कंपनीच्या 58 कार्यालयांवर सीबीआयचे छापे. आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम, अनेक ठिकाणी पारा शून्याखाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.